नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दिवसभराच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. बातम्या पाहूयात सविस्तर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 16 एप्रिलला पुणे दौऱ्यावर खालकर चौकातल्या मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं जाहीर केलंय. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज ठाकरे पुढच्या काही दिवसात पुण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या पुणे दौऱ्याच्या दरम्यान म्हणजे शनिवारी 16 एप्रिलला राज ठाकरे पुण्यातल्या खालकर चौकात जे हनुमान मंदिर आहे तिथे हनुमान चालीसाचं जाहीरपणे पठण करणार आहे. संध्याकाळी 6 वाजता हनुमान चालीसाचं इथे पठण करण्यात येईल. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. सगळ्यात आधी गुढीपाडव्याच्या सभेत आणि त्यानंतर ठाण्याच्या जाहीर सभेत सुद्धा राज ठाकरे यांनी थेट इशारा दिला होता आणि त्यानुसार 16 तारखेला पुणे दौऱ्यावर असताना राज ठाकरे मंदिरात हनुमान चालीसा म्हणणार आहे. तिकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याच्या उत्तर सभेतून शरद पवार यांच्यावर कठोर टीका केली होती. यानंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं निमित्त साधत एकापाठोपाठ एक 14 ट्विट करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. हिंदू दहशतवाद, इशरत जहां, काश्मीर फाईल्स अशा अनेक मुद्द्यांवरून फडणवीस यांनी पवारांना लक्ष्य केलंय. आरोप प्रत्यारोपांच्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक तब्बल 14 ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. विशेष म्हणजे फडणवीस यांनी ट्विटरच्या सोबत पवारांच्या वक्तव्याच्या लिंक्स देखील जोडल्यात. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम 370ला कडाडून विरोध होता याचं स्मरण करून दिलंय. राष्ट्रवादीनं घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केलंय. तसंच नवाब मलिक यांना अटक होताच ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा दाऊदशी संबंध जोडला जात असल्याच्या पवारांच्या विधानाचंही स्मरण करून दिलंय. इशरत जहां निर्दोष होती याबद्दल पवार यांनी केलेलं विधानही फडणवीस यांनी ट्विटरवरून दिलंय. 2012 मध्ये आझाद मैदानात झालेल्या हिंसाचारानंतर रझा अकादमीवर कारवाई ढिलाई दाखवल्याचं ट्विट करत फडणवीस यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केलंय. हिंदू टेरर हा शब्दप्रयोग सगळ्यात पहिल्यांदा कोणी केला असं विचारत त्यांनी पवारांवर निशाणा साधलाय. संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असतानाही मुस्लिम आरक्षणासाठी सातत्यानं पुढाकार का घेतला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. काश्मीर फाईल्समध्ये काश्मीरी पंडितांच्या वेदनांचं चित्रण असताना असा दुटप्पीपणा का? तुमच्या जन्मी धर्मनिरपेक्षतेच्या अजेंड्याला धक्का बसेल म्हणून असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवार यांना ट्विटरवरून केलाय. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधत जे 14 ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केले त्यामध्ये फक्त आणि फक्त मुस्लिम द्वेषच दिसून येतो अशी टीका केली आहे. नवाब मलिक यांची जी केस आहे ती केस म्हणजे PMLAचा कायदा येण्यापूर्वीची केस आहे. आता इतकी जुनी केस काढून त्याच्यामध्ये कुठलाही व्यवहार दाऊदशी किंवा संबंध नसताना ओढून ताडून संबंध जोडायचा आणि या पूर्व काळामध्ये थेट पवारसाहेबांचा संबंध सुद्धा अशाच पद्धतीने जोडायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केलेला होता. त्यामुळं मला काही त्याच्यामध्ये तथ्य दिसत नाही. दरम्यान काश्मीर आणि काश्मीरी पंडितांच्या विकासामध्ये तुमचं योगदान किती? पिक्चर दाखवून काय होणार असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय. काश्मीर फाईल्सपेक्षा तुमचं काश्मीरच्या विकासामध्ये, काश्मीरच्या पंडितांच्या विकासामध्ये योगदान किती हे बोलावं ना. हे पिक्चर दाखवून काय होणार? उगाच इतिहास खणून त्याच्यातले हाडं राहिलेलं सगळं अवघे बाहेर काढणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. राज ठाकरे यांनी जातीयवादावरून शरद पवार यांना टार्गेट केल्यानंतर भाजपनेही त्याचीच री ओढली आहे. त्यामुळे पुढच्या काळात मनसे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असं टीका युद्ध पाहायला मिळणार यात काहीच शंका नाही. ब्युरो रिपोर्ट,
न्यूज 18 लोकमत. तिकडे फडणवीस यांनी केलेल्या ट्विटवर आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केलंय. तसंच पवारांवर होत असलेल्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिलंय. अनेक वर्षांपासून पवारांवर आरोप होत आहेत, त्याला महत्त्व देण्याचं कारण नाही असं वळसे पाटील म्हणाले. हा एक आश्चर्याचाच प्रश्न आहे की आता एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना जर दिलासा मिळायला लागला आणि बाकीच्या पक्षाच्या लोकांचा विचार म्हणजे आता अशा केसेस समोर आहेत. आता अशा केसेसचा विचार करताना सहजपणाने कोणाच्या मनामध्ये असा प्रश्न येईल आणि त्याच्यात काही चुकीचं नाही. भारत हा वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांनी एकत्र असलेला देश आहे. आजही भारत अखंडच आहे आणि भारत अखंडच राहील. त्याचं विघटन करायचा कोणी प्रयत्न करू नये. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जातीयवाद पसरवतात हे सांगताना राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं उदाहरण दिलं होतं. त्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत होय मी पुरंदरे यांना विरोध केला कारण जेम्स लेनला पुरंदरे यांनी चुकीची माहिती दिली होती असं नमूद केलं. त्याला आता मनसेनं एक पत्र जाहीर करून उत्तर दिलंय. या पत्रात पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी आणि पुण्यातल्या काही इतिहासकारांनी केली होती हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. नेमका शरद पवार यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर काय आरोप केला होता ते पाहूया. की जेम्स लेनने जे काही लिखाण केलं त्या लिखाणाचा आधार त्यांच्या लेखामध्ये त्यांनी स्वच्छ बनलेली आहे. ती ही माहिती मी पुरंदरांच्याकडनं घेतली. त्यामुळं एक दलितच्या अशा प्रकारचं लिखाण एखाद्या रायटरने केलं आणि त्याला माहिती शोधायचं काम तुम्ही केलं हे तो उघड करणारी तो म्हणत असेल आणि त्याचा खुलासा त्यावेळेला कधी पुरंदरेंनी केला नाही आणि म्हणून जर त्याच्यावर टीका टिप्पणी केली असेल तर मला त्याच्यात दुःख वाटत नाही. यावेळेस मला अभिमान वाटतो. पत्र लिहिलेलं आहे माहीत असून सुद्धा जाणीवपूर्वक बाबासाहेब पुरंदरेंना टार्गेट केलं जात होतं. म्हणजे मग जो सन्मान्य राजसाहेबांनी आरोप त्यांच्या सभेमध्ये केला किंवा जे म्हटलं की 1999 पासनं राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर जातीमध्ये विद्वेष पसरवण्याचं काम केलं. मला असं वाटतं त्या गोष्टीचा हा ढळढळीत पुरावा म्हणजे हे पत्र आहे. जेम्स लेन हे पुस्तक पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाजारात आमच्या काही मित्रांनी आणलं. त्याच्यातला प्रमुख माणूस होता किशोर ढमाले. त्याच्यामुळे मला आता जेम्स लेन ह्या विषयांमध्येच हाल घालायचा नाही. आणि इथला परत आता आम्ही काल संपलं. काल त्यांचं भाषण झालं. मला जे काय त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली आणि पवार साहेबांबद्दल बोलले म्हणून मी बोललो, नाही तर मी ह्यापूर्वी कधीही राज ठाकरेंवर बोललो नाही. आणि सगळ्यात मोठी बातमी आताची या क्षणाची ती म्हणजे किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारचा आणखीन एक मोठा घोटाळा बाहेर काढण्याच्या तयारीत आहेत. उद्याला ठाकरे कुटुंबियांचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशाराच किरीट सोमय्या यांनी दिलाय. तसंच आपण नॉट रिचेबल का झालो याचंही उत्तर देणार असल्याचं सोमय्या म्हणाले. की नॉट रिचेबल हे काही व्यक्तींसाठी असेल, बाकी मी व्यवस्थित काम करत होतो. आणि उद्या त्याचा एक नमुना आपल्याला बघायला मिळेल. महाराष्ट्राच्या जनतेला प्रॉमिस करतो मी, उद्या ठाकरे सरकारचा आणखीन एक घोटाळा मी जनतेसमोर ठेवणार आहे. संपूर्ण देशामध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असून देश फाळणीच्या दिशेनं ढकलला जातोय असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. यावेळेला त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला. सोमय्या यांनी संयम बाळगण्याची गरज असून त्यांची आणखीन प्रकरणं समोर येतील असंही राऊत म्हणाले. रामनवमीच्या दिवशी हल्लाबोल घडवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. ही निवडणुकांची तयारी आहे. हे यापूर्वी कधी झाल्याचं मला स्मरत नाही रामनवमीच्या दिवशी. पण दुर्दैव आहे या देशाचं. हा देश पुन्हा एकदा कोणीतरी फाळणीच्या दिशेनं
विभाजनाच्या दिशेनं ढकलताना मला दिसतं. आरोपी निर्दोष नाहीत. आरोपीची कसून चौकशी व्हायला पाहिजे. आरोपीला पोलीस स्टेशनला हजेरी लावलेली आहे बरं का. तेव्हा आरोपीने उगाच जास्त वचवच करू नये. जामिनावर तात्पुरत्या जामिनावर सुटलेल्या आरोपीनं संयम बाळगायला हवा. आणि याहीपेक्षा भयंकर प्रकरणं तुमची समोर येणार आहेत भविष्यात, लक्षात घ्या. जे स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घेतात त्यांचं आता पितळ उघडं पडलेलं आहे. खरं म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये त्यांची अटक टाळण्याचा प्रयत्न झालेला आहे, मी पाहतोय या सगळ्या गोष्टीकडे. गेल्या काही महिन्यापासून एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना हे अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा द्यायचे जे काही प्रकार सुरू आहेत, हा एक गंभीर प्रकार या देशात सुरू आहे, महाराष्ट्रात सुरू आहे. मग हे दिलासे महाविकास आघाडीच्या नेत्यांना काय मिळत नाहीत? अशाच प्रकारचे त्यांना अटकेपासून संरक्षण काय मिळू नये? मग हे विशिष्ट एका पक्षाचे विचारांचे भूमिकांचे लोक त्यांनाच अशा प्रकारे संरक्षण का मिळत आहे? त्याच्यामुळे आरोपीने कोणत्या परिस्थितीमध्ये हा जामीन मिळवला आहे याच्यामध्ये लोकांच्या मनात शंका आणि संभ्रम आहे. न्यायव्यवस्थेमध्ये एका विचारांचे लोक ज्या प्रकारे सध्या आहेत हे स्पष्ट दिसत आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट शब्दात आगपाखड केले. मुख्यमंत्रीपदावरून माझ्यावर सातत्यानं महाजन टीका करत असतात, पण मुख्यमंत्रीपदाची लायकी असायला हवी असं म्हणत त्यांनी महाजन यांच्यावर टीका केली. दुसरीकडे फडणवीसांवर जुन्या हिंदी चित्रपटातील गाण्याच्या माध्यमातून खडसे यांनी निशाणा साधला. सर्व पक्षांनी त्याला मान्यता देण्यासारखं नेतृत्व असलं पाहिजे. नुसत्या पोरीबाळींच्या मागे लागून कोणी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जात नाही. नाथा भाऊ या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्याच्या कष्टानं गेला, मेहनती केला, जनतेच्या आशीर्वादाने तिथपर्यंत गेला. आणि मला हा अभिमान आहे की किमान या उत्तर महाराष्ट्रामध्ये एक व्यक्ती तरी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जाऊन त्याचं तरी नाव यायला लागलं. आतापर्यंत ते ह्यांचे नावही कुठे नव्हते. यांचे नावं वेगवेगळ्या ठिकाणी जुळले जातात. अशा ठिकाणी त्यांची काय मुख्यमंत्रीपदाच्या बाबत बोलण्याची योग्यता आहे का? देवेंद्रजींना ज्यावेळेस फोटो दाखवला त्यावेळेस मी म्हटलं होतं, दुश्मन न करे ऐसा काम तूने किया है, जिंदगी भर के लिए मुझे बदनाम किया है. म्हणजे जे माझ्या दुश्मनानं केलं नसतं असं काम तुम्ही करून दाखवलेलं आहे आणि आयुष्यभरासाठी बदनाम करण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे असं मला उत्स्फूर्तपणे ते गाणं सुचलं होतं. देवेंद्रजींच्या बाबत नेहमीच मागच्या कालखंडामध्ये आदर ठेवलं, परंतु वारंवार असा छळण्याचा प्रकार का होता हे माझ्याही अजून लक्षात आलेलं नाही आहे. ज्या माणसाला मोठं करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला, ज्याला मदत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी अटक केली. सातारा पोलीस सदावर्ते यांना मुंबईच्या कारागृहातून घेऊन आज संध्याकाळी साताऱ्यात पोहोचले. या सगळ्या घडामोडींच्या संदर्भात सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्याकडून पैसे घेऊन जवळपास 2 कोटींचा आर्थिक घोटाळा केल्याचा सुद्धा आरोप सरकारी वकिलांनी केला होता. दरम्यान सदावर्ते सातारा पोलीस स्थानकाच्या बाहेर दाखल झाल्यानंतर परिसरात काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सातारा पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळताच मराठा आंदोलकाच्या समन्वयकांनी पोलीस स्थानकाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ इथे तणाव निर्माण झाला होता. छत्रपती घराण्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्याला अशीच शिक्षा झाली पाहिजे. कोणी असे शब्द वापरतील तर त्यांच्या विरोधात मराठा समाज पेटून उठेल असा इशारा यावेळी देण्यात आला. मी आपल्यासोबत मुंबईवरून त्यांना घेऊन आलेलो आहे. प्रवास मोठा होता, ट्रॅफिक होतं खूप मोठ्या प्रमाणात आणि आता आल्यानंतर त्यांना अटक करून कायदेशीर ज्या प्रोसिजर आहेत त्या पूर्ण करून आम्ही उद्या सकाळी त्यांना कोर्टामध्ये हजर करणार आहोत. वैद्यकीय तपासणी केली जाईल, त्यांच्याकडे विचारपूस काय केली जाईल आणि इतर ज्या अटकेच्या प्रोसिजर आहेत त्या सर्व पूर्ण केल्या जातील. आजच वैद्यकीय तपासणी होईल? आजच वैद्यकीय तपासणी होईल. थोड्या वेळात वैद्यकीय तपासणी लगेच केली जाईल. वळूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे. मशिदींवरचे भोंगे काढण्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र हा अल्टिमेटम मानायला मालेगावातल्या मौलवींनी स्पष्टपणे नकार दिला आहे.
ऑल इंडिया इमाम काउन्सिलनं मशिदींवरचे भोंगे काढण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. अजान आणि नमाजसाठी भोंगे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच आपल्या राजकीय स्वार्थासाठी राज ठाकरे हा वाद वाढवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नमाज का एक पार्ट है, उसको अलग नहीं किया जा सकता है, इसलिए अजान तो होती रहेंगी. और राज ठाकरे का जो बयान है, मैं समझता हूँ कि ये एक ऐसा बयान है जिसके ऊपर बहुत ज़्यादा तवज्जो देने की ज़रूरत नहीं है. माइक और भोंगे मस्जिद के ऊपर रहेंगे, उसे कोई निकाल नहीं सकता. मामले को हल करने का एक आसान तरीका ये है कि राज ठाकरे और इस तरह के जितने लोग इस तरह के बयान देते हैं जिससे दो मज़हब के मानने वालों के दरमियान नफ़रतें पैदा होती हैं, दुश्मनी पैदा होती हैं, एक माहौल ख़राब होता है, तो ऐसे लोगों पर सख्त से सख्त कार्रवाई करना चाहिए, कड़ी से कड़ी कार्रवाई करना चाहिए, ताकि दोबारा कोई भी शख्स इस तरह की बयानबाजी ना करे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी आपलं पद आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशीद आणि मदरशांवरचे भोंगे काढण्याची कठोर भूमिका घेतली. यावरून इरफान शेख नाराज आहेत. राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेतही भोंग्यांबद्दलची भूमिका कायम ठेवल्यानं इरफान शेख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. इरफान यांच्या या निर्णयामुळे मनसेला कल्याण डोंबिवलीत फटका बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. इरफान यांच्या राजीनाम्यावर आता राज ठाकरे आणि पक्षातले इतर नेते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मला असं वाटलं नाही की मी परका आहे, परंतु मी नेत्यांना वारंवार ही भूमिका का घेतली याची खंत वाटते म्हणून मी सांगितलं. कारण आम्हाला समाज जाब विचारतो, समाजापुढे आम्हाला जायला लागतं आणि वारंवार निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजाने पण मतदान केलेलं आहे मनसेला आणि त्याचा फायदा पक्षाला झालेला आहे, असं नाही का नाही झाला आहे. परंतु आता समाजाच्या पुढे आमची हतबलता आहे. माझ्या जागी कोणीही असेल तर तो समाजापुढे हतबल असेल. आणि आता बातमी बॉलिवूडमधली. बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित रणबीर आणि आलिया अखेर आज विवाह बंधनात अडकले. बॉलिवूडच्या या क्यूट कपलच्या लग्नाची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. या लग्नासाठी मोजक्याच मान्यवरांना बोलवण्यात आलं होतं. पाहुयात या शाही लग्न सोहळ्याबद्दलची एक खास बातमी. बॉलिवूडमधलं मच अवेटेड लग्न अखेर लागलं. रणबीर सिंग आणि आलिया भट्ट हे लव्ह बर्ड्स अखेर लग्नाच्या पिंजऱ्यात अडकले. रणबीर की दुल्हनिया अर्थात आलिया अगदी खासगी समारंभात कुटुंबीय आणि मोजक्या मित्रांच्या साक्षीनं या जोडप्यानं दुपारी 3:30 वाजता 7 फेरे घेतले. नवदाम्पत्याची एक झलक बघण्यासाठी चाहते अक्षरशः आतुर झाले होते. मात्र ही प्रतीक्षा स्वतः रणबीर आणि आलियाने संपवली आणि संध्याकाळी 7:30 वाजता दोघे सुद्धा माध्यमांसमोर आले. आलियानं सोशल मीडियावर लग्नाचे फोटो सुद्धा शेअर केले. 5 वर्षांपूर्वी जिथे नात्याची सुरुवात केली तिथेच लग्नाचे फेरे घेतले अशी सुंदर पोस्ट आलियानं केली आहे. दोघांचा विवाह आणि विधी कपूर कुटुंबियांच्या वास्तू या निवासस्थानी पार पडला. 14 एप्रिल पासूनच मेहंदी, हळद आणि संगीताचे कार्यक्रम सुरू होते. लग्न सोहळ्यासाठी या ठिकाणी फक्त कपूर आणि भट्ट कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनाच निमंत्रण होतं. शाही विवाह सोहळ्याला करण जोहर, नीतू कपूर, करिश्मा कपूर यांच्यासह काही मोजक्या निकटवर्तीयांनी हजेरी लावली. अखेर अनेक वर्षांच्या लॉंग रिलेशनशिप नंतर आलिया भट्ट आता कपूर परिवाराची सून झाली आहे. त्यामुळे रिअल लाईफ मधील बद्री की दुल्हनिया आता रणबीर की दुल्हनिया झाली आहे. मुंबईहून प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या क्यूट कपलला खूप साऱ्या शुभेच्छा. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. अंग जाळणाऱ्या उन्हाळ्यात विजेची अधिक गरज असताना महाराष्ट्रात मात्र लोडशेडिंगचे चटके अधिकाधिक तीव्र होत चाललेत. विजेची वाढती मागणी, कोळशाची टंचाई आणि त्यामुळे घटलेलं उत्पादन
या सगळ्यामुळे राज्यात उन्हाळ्याच्या दिवसात लोडशेडिंग वाढत चाललंय. वीज नसल्यानं एकीकडे नागरिक होरपळत असताना कोळसा टंचाईवरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये राजकारण तापलंय. उन्हाच्या झळा वाढत असताना राज्यातलं लोडशेडिंग सुद्धा वाढण्याची चिन्ह आहेत. राज्यात दररोज 2800 ते 3000 मेगावॅट विजेची तूट आहे. या उन्हाळ्यात गुजरातकडून महाराष्ट्राला 750 मेगावॅट वीज मिळणार होती. मात्र गुजरातच्या CGPL कंपनीनं जुनी 120 कोटी रुपयांची थकबाकी मिळत नाही तोपर्यंत वीज पुरवठा करणार नाही अशी भूमिका घेतली आणि राज्य सरकारची चिंता वाढली. अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे राज्यातल्या भारनियमनाचं संकट अधिक गडद होणार आहे. दुसऱ्या विभागामध्ये जे लोड शेडिंग प्रक्रिया चालू आहे ही इमर्जन्सी लोड रिलीफ आहे. ज्याप्रमाणे AC कळवा यांच्याकडनं प्राप्त झालेले निर्देश आहे त्या निर्देशाच्या अनुषंगाने ज्यावेळेस सिस्टममध्ये आवश्यकता अवेलेबिलिटीची आणि मागणीची यातली जी तफावत आहे या तफावतीच्या अनुषंगाने त्यांना लोड रिलीफ देणे गरजेचे आहे. त्या आदेशानुसार या कार्यालयामार्फत फक्त इमर्जन्सी लोड रिलीफची मागणी करण्यात येते आणि तीच इमर्जन्सीची लोड रिलीफ आपण आपल्या विभागामध्ये देण्यात येतात. कोळशाच्या टंचाईमुळे महाजेनकोचे घटलेलं उत्पादन आणि बाहेरून खरेदी कराव्या लागणाऱ्या महागड्या विजेमुळे राज्यात भारनियमन अटळ आहे. राज्यातल्या विद्युत केंद्रामध्ये कोळशाचा उपलब्ध साठा कमी होत चाललाय, त्यामुळे चिंता वाढली आहे. खापरखेड्यात अवघ्या 10 दिवसांचा, चंद्रपूरमध्ये 9 दिवसांचाच कोळसा शिल्लक आहे. तर पारस, परळी आणि भुसावळ विद्युत केंद्रामध्ये अवघ्या 2 दिवसांचाच कोळशाचा साठा उरला आहे. कोळशाच्या तुटवड्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. कोळसा खाणी केंद्राच्या अधीन असल्यामुळे राज्याच्या अनेक वीज निर्मिती केंद्रात कोळशाची स्थिती गंभीर असल्याचा आरोप राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या खाणीमधूनच येत असतो कोळसा आणि म्हणून राज्यातल्या बऱ्याचशा प्लॅन्टमध्ये आज स्थिती ही थोडीशी कोळशाच्या स्टॉकची क्रिटिकल आहे. तरी देखील मला आपल्याला सांगायचं आहे की आजूबाजूच्या सगळ्या राज्यामध्ये लोड शेडिंग मोठ्या प्रमाणावर चालू आहे. पण आपण महानिर्मिती महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी मोठ्या कसोशीने प्रयत्न करून महाराष्ट्राला याच्यापासून रोखण्यापर्यंत आज आपण तारेवरची कसरत आपण करतो. शेजारची आपण सगळी राज्य बघितली, फार गुजरातपासून आंध्र, कर्नाटका, तेलंगणा सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावरती लोड शेडिंग चालू केलं आहे. पण आपण मात्र अजूनही याच्यावरती कसं वाचवतील याचे आपले पूर्ण प्रयत्न आहेत. राज्यातल्या लोड शेडिंगवरून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्यावर तोंडसुख घेतलंय. ही वीज टंचाई केवळ नियोजन शून्य कारभारामुळे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. भारत सरकारचे कोयला खात्याचे महाराष्ट्र सरकारकडे 3000 कोटी रुपये कोळशाचे बाकी आहे. 3000 कोटी रुपये राज्य सरकार 3000 कोटी रुपये. आमचं मत असं आहे की पैसे देत नाही म्हणून आम्ही कोळसा थांबवलो नाही, पण यांनी नियोजन केलं नाही म्हणून कोळशाला यांना प्रॉब्लेम मिळणार नाही. त्यांनी नियोजन करावं. आपल्या देशाला कोळशाची जेवढी गरज आहे त्याच्या 80% कोळसा आपल्या देशात निर्माण होतो. राज्य सरकारनं मराठवाड्याला सापत्न भावाची वागणूक दिल्याचा आरोप राज्यातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. आमच्या सरकारच्या काळात राज्यात कधीच लोडशेडिंग नव्हतं, त्यामुळे आपण पुढे जातोय की मागे हेच कळत नाही असं फडणवीस म्हणाले. या सरकारच्या माध्यमातून मराठवाड्याला काहीही दिलं जात नाही. आता तर अवस्था अशी आहे की मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पुन्हा नव्याने लोड शेडिंग सुरू झालेलं आहे. म्हणजे आम्ही समोर चाललो आहोत की मागे चाललो आहोत. 5 वर्षामध्ये एकही दिवस आपण लोड शेडिंग केलं नाही. आज मात्र पुन्हा नव्याने लोड शेडिंग या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यामुळे नेमकं हे सरकार करतं काय आहे हे मी सांगायची आवश्यकता नाही आहे. जे मंत्री जेलमध्ये आहेत त्यांना माहिती आहे की हे सरकार नेमकं काय करतं आहे आणि जे अजून काय काय करतायत ते आता हा मंच नाही आहे, त्यामुळे या मंचावरनं या सगळ्या गोष्टी सांगू नये. ऐन एप्रिल महिन्यात ग्रामीण भागातल्या जनतेला लोड शेडिंगचे चटके सोसावे लागतात. मराठवाडा आणि विदर्भाच्या ग्रामीण तसंच शहरी भागात सध्या 8 ते 9 तासांचं लोड शेडिंग आहे. आपत्कालीन लोड शेडिंगमुळे शेतकऱ्यांवरही मोठं संकट आहे. लागवड केलेल्या उन्हाळी कांद्याला पाणी देणं कठीण झालंय. तर भंडाऱ्यात धानाच्या पिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असताना लोडशेडिंगमुळे पिकं जळून जाण्याची भीती आहे आणि या सगळ्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होणार.
आणि म्हणूनच शेतकरी हवालदिल झालाय. येत्या काही दिवसात राज्यात लोडशेडिंगवरून मोठा हाहाकार माजणार एवढं निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यात उष्णतेची लाट आलेली असतानाच लोडशेडिंगचं प्रमाणही वाढलंय. अनेक भागात 3-3 तास लाईट नाहीये. याच लोडशेडिंगवरून आता भाजपनं राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत. राज्यातील ऊर्जा आणि अर्थ विभागामध्ये सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळेच जनतेला लोडशेडिंगचे चटके सहन करावे लागत आहेत, असा आरोप भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. राज्याचे ऊर्जा विभाग हे काँग्रेसकडे, जनतेचा रोष त्यांच्यावर निर्माण व्हावा यासाठी राज्य सरकारकडून ऊर्जा विभागाला पैसा दिला जात नाही, असा गंभीर आरोप बावनकुळे यांनी केला. शासकीय थकबाकी किती आहे एक नजर टाकूयात. 9,176 कोटींची, त्यातली ग्रामीण विकास विभागाची थकबाकी आहे 7,914ची. शहर विकास नगर विकास विभागाची थकबाकी 1,500 कोटींपेक्षा जास्त, तर इतर विभागांची 207 कोटी रुपयांची थकबाकी आहे. आणि या थकबाकीवर मोठ्या प्रमाणात व्याज सुद्धा आकारलं गेलं आतापर्यंत. किमान ते व्याज तरी माफ व्हावं अशी विविध विभागांची मागणी आहे, ज्याला ऊर्जा विभागाचा विरोध आहे. राज्यात लोडशेडिंगचं प्रमाण वाढलं असून राजकारणी मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. अजून ग्रामविकास विभागाचा निधी आमच्याकडे आलेला नाही. 9,000 कोटीचा निधी आहे. राज्य शासनातले काही अधिकारी म्हणतात की या ठिकाणी जो ग्रामविकास विभागाचा आणि नगरविकास विभागाचा 9,000 कोटीचा निधी आहे, त्याचं व्याज आणि विलंब आकार माफ करा. जर राज्य शासनाला आम्ही माफ केलं तर मग ग्राहकांनी, आमच्या सर्वसामान्यांनी असं काय बिघडवलं की त्यांचं माफ आम्ही करू शकत नाही. त्यामुळे राज्य शासनाला मी विनंती केली आहे की त्यांनी याचा पुनर्विचार करून जो निधी त्यांच्याकडे थकीत आहे तो त्यांनी आम्हाला द्यावा. जानेवारी, फरवरी, मार्चमध्ये केंद्र सरकारने यांना कोळसा उचलण्याकरता अनेकदा लेटर दिले, रेल्वेने लेटर दिले, पण यांनी कोळसा उचलला नाही. कोळसा कंपन्याचे पैसे थकवले आणि राज्य सरकारने 18,000 कोटी रुपये या कंपन्याला द्यायला पाहिजे, ते न दिल्यामुळं यांना वीज खरेदी करण्याकरता प्रॉब्लेम आहे. या कंपन्याकडे पैसा नसल्यामुळं आज वीज विकत घेता येत नाही, म्हणून राज्य लोडशेडिंगकडे चाललं आहे. हे खातं काँग्रेसकडे असल्यामुळं त्यांना पैसे येत नाही. 20,000 कोटी रुपये थकीत आहे आणि त्यामुळं आजच्या आज राज्य सरकारने या कंपन्यांना 20,000 कोटी दिले पाहिजे आणि राज्य लोडशेडिंगच्या बाहेर काढलं पाहिजे. केवळ पैसा नसल्यामुळं, या कंपन्याकडे कॅश फ्लो नसल्यामुळं राज्य लोडशेडिंगकडे चाललं आहे. कोयला जो आहे, कोळसा जो आहे, कोळसा केंद्राकडनं मिळत नसल्यामुळे या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मला तरी असं वाटतं की केंद्राने या ठिकाणी आपल्याला कोळसा द्यावा. केंद्रामध्ये जे मंत्री बसलेले आहेत त्या मंत्र्यांना माझे आव्हान आहे महाराष्ट्रातले की त्यांनी मोदी साहेबांना या ठिकाणी या गोष्टीची ओळख करून द्यावी की इकडे कोळसा नाही आहे. काल BJPने मोर्चा काढला, त्या खासदारांनी इथं बोंबलण्यापेक्षा दिल्लीत जर ते बोंबलले असते आणि कोळसा आणला असता तर त्यांचा जाहीर सत्कार झाला असता. त्यामुळे विजेचा प्रश्न आहे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा. नेते मात्र राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यात मग्न आहेत आणि जनता लोडशेडिंग कमी होईल का याची वाट पाहते. दिवसभराच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहे दिवसभराच्या बातम्या आणि आता बातमी राज्यातल्या, देशातल्या सर्व शेतकऱ्यांच्या करता अतिशय आनंदाची आणि समाधानाची. मान्सूनचा पहिला अंदाज वेधशाळेकडनं जाहीर झालाय. भारतीय हवामान विभागाकडून मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर करण्यात आलाय. यंदा पाऊसमान चांगलं असेल, सरासरीच्या 99% पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. भारतीय हवामान खात्यानं आज औपचारिकपणे आकडेवारी जाहीर केली. हवामान विभागाकडून याबद्दल आज अधिकृतपणे माहिती देण्यात आली आणि ही गोष्ट निश्चितच देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी समाधानाची आहे.
राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला. या उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचं प्रमाण सुद्धा वाढलंय. राज्यात उष्माघाताचे 121 रुग्ण असून आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय. विदर्भात उष्माघात झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यातल्या कोणकोणत्या विभागात उष्माघाताचे कसे रुग्ण आहेत त्यावर एक नजर टाकूयात. नागपूर विभागात 78, अकोला विभागात 17, पुणे विभागात 12, नाशिक विभागात 9 आणि औरंगाबाद विभागात 4 रुग्ण उष्माघाताचे आहेत. लातूर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, हिंगोली आणि उस्मानाबाद इथे प्रत्येकी 1 रुग्ण आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी हरिद्वार इथे एक महत्त्वाचं विधान केलंय. पुढच्या 15 वर्षात अखंड भारत होईल आणि तो आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल असं मोहन भागवत यांचं म्हणणं आहे. संत आणि ज्योतिषांच्या मते 20 ते 25 वर्षात भारत पुन्हा एकदा अखंड होईल. पण जर आपण सगळ्यांनी मिळून कामाला गती दिली तर 10 ते 15 वर्षात अखंड भारत निश्चित होईल असं ते म्हणाले. सनातन धर्माचा विरोध करणाऱ्यांचं सुद्धा आम्हाला सहकार्य आहे. जर त्यांनी विरोध करत आवाज उठवला नसता तर हिंदू जागा झाला नसता, झोपूनच राहिला असता असं मोहन भागवत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सरकारी कार्यालयातला फोटो काढण्यात आल्याचा प्रकार तामिळनाडूमध्ये समोर आलाय. नगरपंचायतीचे भाजपचे नगरसेवक एस चंद्रशेखरन यांनी 6 एप्रिल रोजी कार्यकारी अधिकारी लता यांच्याकडे पंतप्रधानांचं छायाचित्र दिलं होतं. नगरसेविकेनं कार्यकारी अधिकाऱ्यांना तो फोटो नागरी संस्था कार्यालयात लावण्यासाठी सांगितलं. मात्र 12 एप्रिलला नुकत्याच निवडून आलेल्या वेप्पाथूर नगरपंचायतीच्या अध्यक्षा अंजमल्ला यांनी त्यांचे पती माथिया जगन यांच्या समवेत हे छायाचित्र काढून पुन्हा एकदा कार्यकारी अधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्द केलं. कुंभकोण भागातल्या कार्यकर्त्यांनी आता तिरुविदाई माथुर इथल्या पोलिसांच्याकडे याबद्दल लेखी स्वरूपात तक्रार नोंदवली. तिकडे पाटीदार आंदोलनाच्यामुळे देशभरात गाजलेला आणि नंतर काँग्रेसवासी झालेले हार्दिक पटेल सध्या काँग्रेसवरतीच नाराज आहेत. माध्यमांशी बोलताना हार्दिक पटेल यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. माझी पक्षातील अवस्था नुकतेच लग्न झालेल्या आणि नसबंदी करावी लागलेल्या वरासारखी झाली आहे अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मला राज्यात पक्षाच्या कोणत्याच बैठकीला बोलावलं जात नाही, कोणताही निर्णय घेण्याआधी माझ्याशी चर्चाही केली जात नाही. असं असेल तर या पदावर राहण्यात अर्थ काय, असं हार्दिक पटेल म्हणाले. इतकंच नाही तर नियुक्त्या करताना कोणी विचारत नाही, पक्षश्रेष्ठींना भेटता येत नाही, पुन्हा नव्या नेत्याचा शोध सुरू असल्याचंही मला टीव्हीवरून कळतं असं म्हणत हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमधली आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. आणि आता बातम्या आंबेडकर जयंतीच्या. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131वी जयंती. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीच्या निमित्तानं भारतभरासह जगभरातून अभिवादन करण्यात आलं. मुंबईतल्या चैत्यभूमीवर शेकडो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आले होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण केला, अभिवादन केलं. नागपूरमधल्या दीक्षाभूमीवर सुद्धा अनुयायी मोठ्या संख्येनं जयंतीच्या निमित्तानं दाखल झाले. आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं राज्यभरात अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तिकडे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात गिर्यारोहकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना दिली. सह्याद्री खोऱ्यातल्या 550 फूट उंच अशा स्कॉटिश कडा हा गिर्यारोहकांनी सर केला आणि इथे तिरंगा फडकवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकार करत त्यांना या गिर्यारोहकांनी वंदन केलं. जुन्नरमध्ये रांगोळीच्या माध्यमातून महामानवाला अभिवादन करण्यात आलं. नारायणगाव इथे पूनम वाव्हळ यांनी ही अनोखी रांगोळी साकारली, तर चांदवडचे कलाशिक्षक देव हिरे यांनी बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं 3000 पुस्तकांचा वापर करून त्यांची आकर्षक अशी प्रतिकृती साकारली.
बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात आढावा. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत फोनवरून बातचीत केली. अमेरिकेकडून आणखीन समर्थन मिळवण्याबद्दल या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतं. दोघांमध्ये युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा आणि मॉस्कोवरील पुढील निर्बंधांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणतात की युक्रेनमध्ये मानवतावादी युद्धविराम होण्याची या क्षणी कोणतीही शक्यता नाही. संयुक्त राष्ट्रांनी स्थानिक युद्धविराम आणि मानवतावादी कॉरिडॉर तसंच नागरिकांचं स्थलांतर करण्याच्या शक्यतेवर रशियाला अनेक प्रस्ताव दिलेत आणि आम्ही उत्तराची वाट पाहत आहोत, ते माध्यमांशी बोलत होते. चार देशांच्या अध्यक्षांनी बुधवारी युक्रेनला भेट दिली आणि संघर्षग्रस्त देशासाठी त्यांचं समर्थन त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. त्यांनी तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या इमारती पाहिल्या. पोलंड, लिथुआनिया, लॅटव्हिया आणि एस्टोनिया या देशांच्या अध्यक्षांनी युक्रेनला भेट दिली. नाटोच्या पूर्वेकडील देशांच्या नेत्यांनी दर्शवलेली ही एकता आणि त्यापैकी 3 देश हे युक्रेनसारखेच एकेकाळी सोव्हिएत रशियाचा भाग होते हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आता एक वेगळी बातमी. स्मार्टफोनमुळे सध्या सर्वच गोष्टी या फक्त टचस्क्रीनवर आलेल्या आहेत. पण या स्मार्टफोन एवढं फास्ट कोणीच नाही असंही मानलं जातं. पण हायटेक टेक्नॉलॉजीला सुद्धा टक्कर देणारा एक कॅलेंडर मॅन भंडाऱ्याच्या बोरगावात सापडलाय. पाहूयात. मेरा नाम है कैलेंडर, मैं तो चला किचन के अंदर, बाल मांगो भैया आते जरा. बॉलिवूड मधला सुपरहिट चित्रपट मिस्टर इंडिया मधलं कॅलेंडर नावाचं हे कॅरेक्टर तुम्हाला नक्की आठवत असेल. कॅलेंडर नाव असलं तरी त्याचा आणि तारखेचा मात्र संबंध नव्हता. मात्र आयुष्यातला खराखुरा कॅलेंडर मॅन आता सापडलाय आणि तोही भंडाऱ्याच्या बोरगावात. मेरा नाम है कैलेंडर. हे आहेत साकोलीच्या बोरगावचे विश्वनाथ वंजारी. शिक्षण 4थी पर्यंत आणि वय वर्ष 81. पण त्यांच्या तल्लख बुद्धीने वंजारी आजोबा पंचक्रोशीत हिट झाले आहेत. बोरगावात तर त्यांना चालतं फिरतं निबंधक कार्यालय म्हणूनच ओळखलं जातं. कारण त्यांच्याकडे बोरगावातल्या 800 लोकसंख्येच्या जन्म, मृत्यू आणि लग्नाच्या तारखा सुद्धा पाठ आहेत. पुंडलिकचा जन्म कधी झाला? 1968. कधी बिल्ला? 10 जानेवारी 1966 सोमवार दिवस होता. मामा माझी आई केव्हा मरण पावली? 22/11. त्यामुळे गावातील एखाद्याला तारीख आठवली नाही की ती व्यक्ती थेट धडकते ती कॅलेंडर मॅन अर्थात वंजारी आजोबांच्या घरी. आता त्यांची ख्याती इतकी झाली आहे की बोरगाववासी त्यांची महत्त्वपूर्ण कागदपत्र ग्रामपंचायतीकडून घेण्यापूर्वी त्यांच्या तारखा विश्वनाथ वंजारी यांच्याकडून जाणून घेतात. आता लहानपणापासूनच आठवण राहिला ख्यालामध्ये. मग शाळा शिकून झाल्यावर जास्त मग आठवण. अमुक पाटील ह्या तारखेनं अमुक भरल्या लोकांचा जन्मतारीख माहीत आहे, काही मृत्यू तारीख, लग्न यावं, कोणी घर बांधला तोही माहीत आहे, अमुक सालचा घर म्हणून. पाटलाचा घर आता 2007चा हो, बंडू पाटलाचा. कोणताही काम पडलं तर येते विचारायला जन्मतारीख किंवा अमुक कोण्या रोजी मेला असा येऊन येतात म्हणजे घरी आमच्या विचारायला. त्यांचा फायदा गावातल्या प्रत्येक माणसाला होत आहे. म्हणजे कोणाची जन्मतारीख सांगायची असेल, कोणाचा लग्न केव्हा झाला सांगायचं असेल, कोणाचा त्याचा मुलगा केव्हा जन्माला आला, ह्या अनेक गोष्टीची माहिती विश्वनाथ वंजारींना माहीत आहे. तर एखाद्याने बोर मारला असेल, अचानक मी त्या दिवशी बोर मारायला आलो
आणि बोर मारायला आलो. त्यांनी मला म्हटलं की तुमच्या बोरला 5 वर्ष 3 महिने 20 दिवस झाले, 5 जानेवारीला बोर मारला. ज्यावेळेस म्हणजे मी जवळपास 4-5व्या वर्गात होतो, माझी आई मरण पावली. तर माझी आई मरण पावल्यानंतर मलाच माहीत नव्हतं ती कोणत्या दिवशी मरण पावली. मग एकदा मी याला विचारायला आलो, त्यांनी सांगितलं की 6 एप्रिलला तुमची आई मरण पावली. एका कुटुंबाला शाळेच्या कामाकरता मुलीची जन्मतारीख मिळत नव्हती, तेव्हा विश्वनाथ वंजारींच्या तल्लख बुद्धीनेच त्यांना तारलं. माझ्या मुलीच्या जन्माची तारीख लक्षात नव्हती. मला शाळेला जन्माचा दाखला लागत होता. तेव्हा मी विश्वनाथ वंजारी यांना विचारायला गेलं. त्याच्यानंतर मी ग्रामपंचायतमध्ये गेलो आणि त्या जन्माचा दाखला तिथून मला मिळाला. बोरगाव सारख्या छोट्याशा खेड्यात विश्वनाथ वंजारींसारखे ज्येष्ठ प्रतिभावान व्यक्ती आहेत, ज्यांच्या अनुभवाचा आणि तल्लख बुद्धिमत्तेचा जनमानसाला मोलाचा फायदा होतोय. नेहाल भुरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, भंडारा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं दादरच्या चैत्यभूमीवर आज लाखो आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. या चैत्यभूमीच्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जागतिक दर्जाचं स्मारक उभारलं जात आहे. खरं तर 2021मध्ये या स्मारकाचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. आता 2024मध्ये हे स्मारक जनतेसाठी खुलं होणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. पण हे स्मारक का रखडलं याविषयीचा स्पेशल रिपोर्ट पाहायला विसरू नका, आज रात्री 11:30 वाजता.